नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर आपण जो डेटा ट्रॅक करतोय ना मित्रांनो, तो करतोय 16 तारखेच्या मार्केटसाठी. 16 तारखेचं मार्केट कसं असणार आहे, कशा पद्धतीचा डेटा आलाय, तो आपण या ठिकाणी अनालाइज करतोय. तर मित्रांनो, जो क्लायंटचा डेटा आहे म्हणजे रिटेलर जे पार्टिसिपंट आहे त्यांचा डेटा ऑलमोस्ट 5 लाख कॉन्ट्रॅक्टचे निगेटिव्ह आहेत. कम्पेअर टू 13 तारखेचा जो डेटा होता, जो 14 तारखेचा फ्रायडेचा जो डेटा आहे तो ऑलमोस्ट 1 लाख क्वांटिटीने वाढून आलेला आहे मित्रांनो. आणि त्याचबरोबर जर एफ आयचा विचार कराल तर एफ आयने ऑलमोस्ट 70-80 हजाराच्या नेट टू नेट निगेटिव्ह पोझिशन्स त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. तर मित्रांनो, प्रो कडे आपण लक्ष दिलं तर प्रो 1 लाख क्वांटिटी आता सध्या निगेटिव्ह आहे. हा सगळा डेटा बऱ्यापैकी बॅलन्स आहे, पण पोझिशन जे आहेत रिटेलरच्या ते हेवीली पॉझिटिव्ह झालेले आहेत. तर हे काही गुड चांगले संकेत नाहीये मित्रांनो. रिझन असं आहे की ज्यावेळी रिटेलर बाय करतो ना त्यावेळी एफ आयज आणि प्रो त्याला सेल करत असतात. तर अशा पद्धतीने हे काउंटर पार्टी एकमेकांना असतात. आता एक न्यूज आलेली आहे, इन बिटवीन एक न्यूज आली आहे. न्यूज काय आहे तर अमेरिकेचा जो इन्फ्लेशन रेट आहे ना तो थोडासा वाढलेला आहे, म्हणजे अमेरिकेतली महागाई ही वाढलेली आहे. पण त्याचबरोबर अजून एक त्याला बॅलन्स करण्यासाठी अजून एक न्यूज आली की ट्रम्पनी काही जीवनावश्यक वस्तूंवरचं जे टेरिफ आहे ते थोडंसं कमी केलंय, म्हणजे बाकीच्या देशांसाठी पण ती काही प्रमाणात थोडीशी पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, डेटा निगेटिव्ह आहे, न्यूज थोडी त्याला काउंटर पार्टी पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, तर अशा हिशोबाने हे बॅलन्स होण्याचे चान्सेस जास्त आहे आणि मार्केट जे आहे ते साइडवेज राहण्याचे चान्सेस आहेत. जर इंट्राडे मध्ये काही चेंजेस होत असतील तर त्या हिशोबाने तुम्ही डेटाचे अनालाइज त्या ठिकाणी करा. पण ओव्हरऑल जो डेटा आहे, जर न्यूट्रल व्ह्यू आपण त्याचा घेतला तर तो एक सेल ऑन राईजचा एक संकेत देतोय. जर मोठ्या प्रमाणात मार्केटवरती जर गॅप अप ओपन झालं तर ते तिथं सस्टेन होण्याचे चान्सेस थोडेसे कमी वाटत आहेत मित्रांनो. तर आता एसजीएक्स निफ्टी बघाल तर एसजीएक्स निफ्टी ऑलमोस्ट 38 पॉईंट पॉझिटिव्ह दाखवतोय. ठीक आहे, 38 पॉईंट पॉझिटिव्ह दाखवतोय. विक्स फार वाढून आलेला नाहीये, विक्स न्यूट्रल आहे. त्यामुळे मार्केटमध्ये असं काही फार उठपटांग असं मोठं काही डायरेक्शनल होण्याचे चान्सेस अजून तरी कमी आहेत. ओव्हरऑल जी पोझिशन आहे, ओव्हरऑल जे डायरेक्शन आहे ते अजून स्टील निगेटिव्ह आहे, पण शॉर्ट टर्म मध्ये अजून पॉझिटिव्ह राहू शकतं. ठीक आहे, ते म्हणजे उद्याच्या दिवसासाठी. तर जोपर्यंत क्लिअर डेटा येत नाही ना मित्रांनो तोपर्यंत अजून मार्केटमध्ये खराबच आहे. आणि इन्व्हेस्टर जे आहेत ते थोडेसे कॉन्झर्वेटिव्ह होऊन हळूहळू हळूहळू अक्वायर करू शकतात. अजूनही खालच्या लेवलला शेअर्स भेटण्याचे चान्सेस खूप आहेत. तर अशा हिशोबाचा हा डेटा आहे मित्रांनो. तुम्हाला हे माझे डेटा अनालिसिसचे व्हिडिओ कसे वाटतायत, तुम्हाला जर आवडत असतील, डेटाचे अनालिसिस तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही हे शेअर करू शकता मित्रांनो. तर माझा जो मोटिव्ह आहे ना तो मोटिव्ह तुम्हाला बाय सेल करणे, म्हणजे तुम्ही कॉल घ्या पुट घ्या, कॉल घ्या पुट घ्या, स्कॅल्पिंग करणे आणि ह्याच्यातून काही लॉस मेकिंग गोष्टी करायला असा मुळीच नाहीये. मी तुम्हाला शिकवतोय 1,500, 3,000% स्टॉक्स जे 5 वर्षात 2,500, 3,000% वरती गेलेले आहेत. आणि असे मल्टीबॅगर स्टॉक कसे शोधायचे, स्विंग ट्रेडिंग कशी करायची, इंट्राडे इक्विटी मध्ये जर ट्रेड करत असेल तर त्याचा राईट अप्रोच कसा असला पाहिजे, इन्व्हेस्टमेंटची जर्नी त्या अँगलने आपल्याला पुढे न्यायची. आणि असा एक फॉर्म्युला जो डेरिव्हेटिव्हचा यूज करून एक लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट बेस्ड स्ट्रॅटेजी येते, त्याला फक्त वीकली ऍडजस्टमेंट आहे. इंट्राडे आपण कुठलंही ट्रेडिंग करत नाही, कुठली गॅमलिंग त्या ठिकाणी कुणाला करायला सजेस्ट करत नाही. तर अशा हिशोबाचे हे हेजिंगचे टूल आहेत. लॉंग टर्मच्या डेटाच्या अनालिसिसवर आपण काही मल्टीबॅगर पकडतो. तर अशा गोष्टींसाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला रीच आउट करा मित्रांनो. 1 डिसेंबर पासून आपलं नवीन बॅच त्या ठिकाणी स्टार्ट होते आणि आपण पुन्हा एकदा रेडी आहोत नवीन जर्नी घेऊन, अजून नवीन गोष्टी हे करण्यासाठी. तर मित्रांनो, मी एक स्टॉक दिला होता आशापुरा माइनकेप, तुम्हाला आठवत असेल तर चेक करा, माझे जुने व्हिडिओ जाऊन बघू शकता. 380 रुपयाला रिकमेंड केला होता, आता तो 710 रुपये चालू आहे. तर मित्रांनो, विदिन 3-4 मंथ्स तो ऑलमोस्ट डबल होत आलेला आहे. एक युनोमिंडा नावाचा स्टॉक दिला होता, साधारण 980 वगैरेच्या आसपास दिला होता, तो आता 1300, 1350 प्लस काम करतोय. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे तुम्हाला काही मल्टीबॅगर स्टोरीज पाहिजेत, शिकायचंय, तुमचा पोर्टफोलिओ निगेटिव्ह आहे, तुम्हाला कोणीतरी सजेस्ट केलं कुठेतरी
काहीतरी आलंय तुम्हाला गुगलवर इकडे तिकडे एखादा व्हिडिओ पाहिला आणि तुम्ही ते शेअर्स घेतलेत आणि फसलेले आहेत, तर हे शेअर्स पासून तुम्हाला मुक्ती मिळवायची. प्रॉफिटेबल शेअर्स 1.5-5,000% पर्यंतचे जे वाढलेले शेअर्स आहेत मागच्या 5 वर्षात, असे पुढच्या 5 वर्षात तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये नक्की असतील. तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.